नेहमीची त्याच चवीची पालकाची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना मंडळी, तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण एकदम हॉटेल स्टाईल ही पालकाची अशी आगळी-वेगळी भाजी बघणार आहोत. लहान, मोठी सगळी मंडळी एकदम आवडीने खाणार. असंही पालक म्हटलं की मुलांना तो आवडतच नाही. बऱ्याचदा मोठ्या मंडळींनासुद्धा पालक म्हटलं की नको ती भाजी, दुसरं काहीतरी करा असं होतं. पण आजची ही पालकाची भाजी नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. डब्याला किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता. भाताबरोबर, पोळीबरोबर अप्रतिम लागते. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे पालक घेतलेला आहे. पालकाची भाजी निवडून घेतली आहे आणि पालक हा अशा पद्धतीने खूप पानं नाही घ्यायची, थोड्याशा याच्याबरोबर देठं किंवा खालच्या ज्या काड्या आहेत त्यासुद्धा मी ठेवलेल्या आहेत कोवळ्या. त्यानंतर पालक आपल्याला चिरण्याच्या किंवा कापण्याच्या आधीच स्वच्छ 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचा आहे. पालक नेहमी चिरण्याच्या आधी किंवा कापण्याच्या आधीच आपल्याला धुवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कापून किंवा चिरून घ्यायचा आहे. कारण चिरल्यानंतर जर आपण पालक धुतला तर त्यातलं सगळं जे पोषण घटक किंवा विटॅमिन्स आहेत ते निघून जातात. त्यामुळे आधी धुवायचा, नंतर मस्त असा जितका बारीक होईल तितका अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे. तर बघू शकता पालक मी इथे चिरून घेतलेला आहे. त्यानंतर या पालकाच्या भाजीमध्ये आपण इथे 2 चमचे घातलेला आहे बेसन पीठ, अर्धा टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, अर्धा चमचा जिरं, 1 टीस्पून आपण इथे आलं लसणाची पेस्ट आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळसुद्धा घालू शकता. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता पाणी न घालताच आपल्याला मस्त याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पालकाच्या भाजीला बऱ्यापैकी त्याचं एक मॉइश्चर असतं, पाणी सुटतं त्या भाजीला, म्हणून पाण्याचा वापर इथे अजिबात करायची गरज पडली नाही. तुम्हाला हे जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडासा करून अशा पद्धतीचे कोफ्ते किंवा मुटके तयार करून घेऊ शकता. गोल किंवा अशा पद्धतीने मी जसे केले तसे सुद्धा. आता आपण इथे भाजीच्या वाटणाची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 1 लाल पिकलेला टोमॅटो, कोथिंबीर, 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आणि 3 ते 4 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाणी न घालताच आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम सोप्या अशा वाटणातली ही भाजी आहे. सकाळच्या वेळी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा अगदी पटकन होते. फोडणीसाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. फोडणीमध्ये आपण 3 काळी मिरी, पाव टीस्पून आपण इथे जिरं घातलेलं आहे. मोहरीची फोडणी इथे घालायची नाही. जिरं आणि मिऱ्याची फोडणी छान बसली की आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक, जेवढा बारीक चिरता येईल तुम्हाला तितका बारीक चिरून घ्यायचा किंवा मग चॉपरमध्ये घेतला तरीही चालेल. कारण कांदा आपण इथे मिक्सरमध्ये पेस्ट किंवा वाटून किंवा ग्राइंड करून घेतलेला नाही आहे. याचीच ग्रेव्ही आपल्या भाजीमध्ये तयार होणार आहे. त्यामुळे आपल्याला कांदा बऱ्यापैकी बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा आपला थोडासा सोनेरी झाला की मग आपण याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण मिक्सरमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया. आता मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच मस्तपैकी आपला कांदा आणि हे जे वाटण आहे ते छान तळून तयार होतं. बघू शकता अशा पद्धतीने तेल सुटलं की मग आपण याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा मी इथे धणेपूड घातलेली आहे, 1 चमचा भरून मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थितपणे आता आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया. खूप जास्त मसालेदारसुद्धा ही भाजी होत नाही, तरीसुद्धा खायला अप्रतिम लागते. भाताबरोबर, पोळीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि खरंच सांगते कोणाला ओळखायलासुद्धा येणार नाही की ही भाजी पालकाची आहे. ही भाजी तुम्हाला नक्की कॉम्प्लिमेंट मिळवून देणार ही खात्री मी तुम्हाला देते. कारण तुम्ही एकदा बनवा आणि करून बघा, खरंच घरातले तुमचे सगळे कौतुक करतील. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पाव वाटी पाणी घातलेलं आहे. मसाल्याला छान तेल सुटलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अजून आपण हे जे मसाले आहेत 2 मिनिटांसाठी असे परतून घेणार आहोत. म्हणजे याला अजून छान तर्री सुटते, तेल सुटतं. आता ही जी ग्रेव्ही आहे ही आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटासाठी अशीच शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, जे आपण मुटके किंवा कोफ्ते आपण पालकाचे तयार करून घेतलेत ना, ते एका चाळणीवरती अशा पद्धतीने वाफवून घेणार आहोत. तुम्ही वेगळेसुद्धा वाफवू शकता, पण अगदी 2 मिनिटंच वाफवायचे आहेत म्हणून मी या कढईवरतीच चाळणी ठेवली आहे. म्हणजे आपल्याला वेगळी भांडी किंवा वेगळं काहीतरी अरेंज करायची गरज पडत नाही. यासोबतच ग्रेव्हीला जसं जसं तेल सुटतं 2 मिनिटात आपले कोफ्तेसुद्धा छान वाफवून तयार होतात. किंवा मग नसेल वाफवायचे तर तुम्ही डायरेक्ट या ग्रेव्हीमध्ये सोडले तरीही चालतात. कोफ्ते वाफवून तयार आहेत. अगदी 3 मिनिटंच मी इथे वाफवून घेतले. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे. जेवढी ग्रेव्ही किंवा रस्सा तुम्हाला या भाजीला हवा आहे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. थंड पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्याने छान आपल्याला भाजीला चव येते आणि तर्रीसुद्धा छान सुटते. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता ह्या भाजीचा रस्सा किंवा ग्रेव्ही छान उकळायला लागली की आपण जे तयार मुटके करून घेतलेले आहेत, वाफवून घेतलेले, ते याच्यामध्ये सोडून घेऊया. आणि मंडळी, जर तुम्हाला हे मुटके वाफवून घ्यायचे नसतील तर तुम्ही भाजीला उकळी आली की यामध्ये
मुटके सोडून दिले तरीही चालेल. फक्त थंड ग्रेव्हीमध्ये मुटके सोडायचे नाही, नाहीतर मग ते विरघळू शकतात किंवा तुटू शकतात. त्यानंतर मी इथे चिमूटभर कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे. आता आपल्याला मस्त 3 ते 4 मिनटं भाजी जी आहे अशा पद्धतीने मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. तर ही जी पालकाची आगळी वेगळी युनिक अशी नेहमीपेक्षा वेगळ्या अशा चवीची जी भाजी आहे, तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवाल, ही खात्री मी तुम्हाला देते. इतकी जास्त छान आणि मस्त चविष्ट होते. एकदम रेस्टॉरंट स्टाईल याला तडका आपण दिलेला आहे. वेगळ्या चवीची अशी ही पालकाची भाजी आहे. नक्की करून बघा. पोळी असू दे, भात असू दे किंवा भाकरी असू दे, छान लागते सगळ्याच गोष्टींबरोबर. आणि मुलांनासुद्धा विशेष आवडते. त्यांना कळणारही नाही की या भाजीमध्ये पालक घातलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले हे जे कोफ्ते किंवा मुटके आहेत ते सुद्धा मस्तपैकी भाजीमध्ये शिजून तयार होतात. कारण आधी आपण वाफवून घेतलेले होते आणि 4 ते 5 मिनटं भाजीमध्ये सुद्धा आपण शिजवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीची ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.